आज आपण पाहतोय अगदी इन्स्टंट असा नाश्ता जो अगदी सहजतेने बनवून तयार होईल। सकाळची घाई गडबड असो किंवा मग अचानक कोणीतरी घरी पाहुणे आले त्यासाठी तुम्ही सुद्धा हा नाश्ता बनवू शकता। मुलांना टिफिनमध्ये द्यायसाठी सुद्धा सोयीस्कर आहे। तर त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे 1 वाटी रवा, त्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे। रवा शक्यतोवर बारीक घ्यायचा, जर जाड रवा असेल तर एकदा मिक्सरला फिरवून घ्या। दोन्ही जिन्नस मिक्स करून घेऊयात। आता घालायचं आपल्याला याच्यामध्ये पाणी, तर पाणी इथे बेताने घालायचं। 1 वाटी रवा होता त्यासाठी 1.5 वाटी पाणी लागेल, कारण अर्धी वाटी दही घातलेलं आहे। तर थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करायचं। पाणी कमी जास्त होऊ शकतं, तर हळूहळू पाणी घालून आपण याचा एक बॅटर तयार करून घेणार आहे। बघू शकता या पद्धतीने लम्प्स नाही होऊ द्यायचे। हे तुम्ही मिक्सरच्या सहाय्याने केलं तरीही चालेल, चमच्याने सुद्धा अगदी सहजपणे होते। तर आता हे साईडला ठेवूयात आणि याच्यामध्ये काही भाज्या घालूयात। आता मटारचा सीझन चालू आहे म्हणून मी याच्यामध्ये अर्धी वाटी मटार घेतलेले आहेत। मटार घालणं अगदी ऑप्शनल आहे। आता मटारचा सीझन चालू आहे, फ्रेश मटार येत आहे म्हणून आपण वापरतोय। जर तुम्ही नंतर कधी हे इडल्या बनवलाल त्यावेळेस मग नाही मटार घातला तरीही चालेल, नुसतं भाज्या घालायच्या। आता याला थोडीशी चव छान आली पाहिजे म्हणून आपण याच्यामध्ये 1 इंच आलं आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालूयात। पाणी न घालता आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात। दरदर असं वाटून घ्यायचं, अगदी त्याची पेस्ट नाही बनवायची। बघू शकता तुम्ही या पद्धतीने। तर चला आता आपण हे बनवलेल्या बॅटरमध्ये घालून घेऊयात। बॅटर ठेवायची गरज नाही आहे, हे सर्व तयारी होईपर्यंत बॅटर 5 मिनिटासाठी रेस्ट होतं, म्हणून आधी रवा भिजत घालायचा आणि नंतर बाकीचे सर्व काम करायचं, जसं मटार मिक्सरला फिरवणे, काही भाज्या वगैरे कट करायच्या असल्या तर त्या, म्हणजे आपोआप तो वेळ निघून जाईल। तुम्हाला स्पेशल बॅटर फर्मंट करायला किंवा मग रेस्टसाठी ठेवायला वेळ लागणार नाही। तर याच्यामध्ये आपण हे घालून घेतलेलं आहे। तर आता आणखी याला हेल्दी बनवायसाठी आणि कलरफुल बनवायसाठी आपण याच्यामध्ये घालतोय काही भाज्या, जसं सिमला मिरची, टमाटर आणि कांदा। तुम्ही याच्यामध्ये पत्तागोबी, गाजर, बीट, पालक, मेथी, हिरवी कोथिंबीर असं भरपूर असं भाजीपाला आपल्या आवडीनुसार घालू शकता। मी याच्यामध्ये सिमला मिरची, टमाटर, कांदा आणि मेथी घातलेली आहे। तर थोडंसं पाणी घालायचं जर आपल्याला याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची असली तर, नाहीतर बॅटर जर परफेक्ट असेल तर पाणी नाही घातलं तरी चालेल। मिक्स करून घेऊयात। जसा जसा वेळ जातो तसा तसा रवा फुगतो, त्यामुळे पाणी थोडंसं ॲडजस्ट करायचं। इथे बघू शकता आपल्याला याला जास्त पातळ करायचं नाही आहे। जसं आपण इडलीसाठी बॅटर बनवतो ना त्यापेक्षा थोडंसं हे दाटसर असतं। जसं आपण बॅटर फर्मंट करून बनवतो डाळ तांदूळ भिजवून, त्या बॅटरपेक्षा थोडंसं घट्टसर असतं, तर एवढं लक्षात ठेवायचं। आता आपण ह्या इडल्या इन्स्टंट बनवतोय म्हणून याच्यामध्ये घालूयात अर्धा चमचा बेकिंग सोडा। बेकिंग सोड्याच्या ऐवजी तुम्ही इनो घातला तरीही चालेल, आणि इथे चवीनुसार मीठ घालायचं। थोडंसं आपण सोडा घातलाय म्हणून पाणी घातलंय, आणि जिरं घालूयात। याच्यामध्ये आपण लाल तिखट नाही घालणार आहे कारण हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता, पण इडलीचा कलर मग थोडासा लालसर येईल। आपल्याला छान असा कलरफुल हिरव्यागार इडल्या बनवायच्या आहेत म्हणून आपण याच्यामध्ये हिरवी मिरची घातली, जसं सिमला मिरची, हिरवी मिरची, पण लाल तिखट नाही घातलं। इडलीच्या पात्राला तेल लावून घेऊयात आणि आता आपण हे बॅटर इडलीच्या भांड्यामध्ये स्टीम करायसाठी ठेवून द्यायचं आहे। जसं आपण इडल्या स्टीम करतो त्या पद्धतीनेच ह्यासुद्धा इडल्या स्टीम करून घ्यायच्या। बघू शकता थोडंसं थंड झाल्यानंतर इडल्या काढायच्या, लगेच गरम गरम इडली काढायची नाही, कारण ही वरतून चिकट दिसेल तुम्हाला, आणि गरम इडली जर तुम्ही पात्रातून काढली तर ती तुटू शकते। म्हणून थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि इडली इथे मस्त अशा काढून घ्यायच्या। बघू शकता इडल्या किती सुंदर झालेल्या आहेत, अप्रतिम अशी जाडीसुद्धा आलेली आहे। मऊ लुसलुशीत अशा इन्स्टंट इडल्या आपल्या इथे बनून तयार आहेत। नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या इडल्या आहेत, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागतात। याच्यामध्ये घातलेल्या भाज्यांमुळे यांची चव आणखीनच वाढते। तर एकदा ह्या इडल्या नक्कीच ट्राय करा। आवडल्या तर तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा, मला खूप आवडतील ऐकायला। अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सुद्धा हक्काने सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील। बेल आयकॉनचं क्लिक केलं तर तुम्ही त्या मिस सुद्धा नाही करणार।
तर चला मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.